जर तुम्ही घर घ्यायचा विचार करताय तर रेडी पोझिशन की अंडर कन्स्ट्रक्शन या दोन प्रश्नांमध्ये सुद्धा लोक खूप कन्फ्युज असतात. तर सिम्पल आहे माझं तरी की तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला क्लॅरिटी असेल की मला इथेच राहायचंय तर रेडी पोझिशन मध्ये घ्या आणि मोकळे व्हा. कारण काय होतं अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज मध्ये बरेच म्हणजे जर समजा तुमचं लक चांगलं आहे, प्रोजेक्ट वेळेवर डिलिव्हर झाला, वेल अँड गुड, तुम्ही तिथे जाऊन राहू शकता किंवा तुम्ही जे पैसे टाकलेत त्याचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. बट बऱ्याच केसेसमध्ये मी इंडियामध्ये बघितलंय की 10-10 वर्ष 12-12 वर्ष प्रोजेक्ट डिले होतात. त्यामुळे आय वुड सजेस्ट की रेडी पोझिशन मध्ये घ्या. थोडं महाग पडेल तुम्हाला मार्केट कॉस्ट कारण ऑलरेडी वाढलेली असते, बट ऍटलीस्ट तुम्ही जाऊन बघू शकता की हे तुमचं घर आहे, ही तुमची बिल्डिंग आहे, ज्या गोष्टी बिल्डरने सांगितलेल्या आहेत त्याने डिलिव्हर केल्या आहेत की नाही. सो रेडी पोझिशन नक्कीच तुम्ही विचार करू शकता. आणि जर तुम्हाला क्लॅरिटी नाहीये, तुम्ही जस्ट इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करताय की अरे माझ्याकडे पैसे आहेत आत्ता घेऊन ठेवू आणि मग जसं जसं डिमांड येतील, कारण युजली ते कन्स्ट्रक्शन लिंक प्लॅन असतात. सो जसं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल त्यानुसार तुम्ही पैसे भराल. किंवा आय थिंक आजकाल अजून एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये नो EMI टिल पोझेशन. बट आय डोंट थिंक की तिकडे तुम्ही जावं, कारण त्या केसमध्ये काय आहे की तुम्हाला जो काही तुम्ही EMI भरत नाही आहात त्याच्यावरती इंटरेस्ट जो आहे तो कंपोनंट लागत राहतो आणि तो तुमच्या ऍक्च्युअल अमाऊंटमध्ये ऍड होतो. तो तुम्ही कसंही करा एक्स्ट्रा पैसे देणारच आहात. आणि जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेताय तर आय वुड रेकमेंड की तुम्ही ए ग्रेड बिल्डर कडेच जा, जसं गोदरेज आहे, शोभा आहे, प्रेस्टिज आहे. सो ऍटलिस्ट हे बिल्डर्स तुम्हाला फसवणार नाहीत आणि यांच्याकडे तेवढी त्यांची कॅपॅसिटी आहे की जरी एखादा लिगल इश्यू आला तरी ते त्यातनं इझिली बाहेर पडू शकतात किंवा त्याचं रेझोल्युशन काढू शकतात, तुमचं प्रोजेक्ट अडकणार नाही. आणि तिसरा एक ऑप्शन जो मी तुम्हाला सजेस्ट करीन की जर तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट करायची तर रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये न करता तुम्ही बेटर कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये करा किंवा लँडमध्ये इन्व्हेस्ट करा, ज्यावरती तुम्हाला रेंटल यील्ड जास्ती मिळेल. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की मला कमेंट करा, मी ट्राय करीन तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला. अजून असे काही टॉपिक्स तुमच्या मनात असतील तर नक्की मला सुचवा. व्हिडिओ तुमच्या मित्राला पुढे शेअर करा जो प्रॉपर्टी घ्यायचा किंवा इन्व्हेस्ट करायचा विचार करतोय.